नांदेडच्या सक्षम ताटे हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। प्रेम प्रकरणात झालेल्या सक्षम ताटेच्या हत्येच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर आलाय। हत्येच्या दिवशी दोन आरोपींनी सक्षमच्या घराची रेकी केल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळतं। सक्षमचं लोकेशन जाणून घेण्यासाठी आरोपी त्याच्या घरावर पाळत ठेवून होते। आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटेची हत्या झाली होती। मृत सक्षमची प्रेयसी असलेल्या आंचलने आपल्याच वडिलांविरोधात साक्ष देऊन त्यांच्या फाशीची मागणी केली आहे। तसंच भावांविरोधात देखील आंचलने जबाब नोंदवलाय। आता नांदेडचे प्रकरण अधिकच गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।